नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे उपमा। चला तर बघू 5 मिनिटात मऊ लुसलुशीत उपमा। कढईमध्ये थोडे तेल टाकू। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कांदा शिजण्यासाठी थोडेसे मीठ, कांदा परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, कांदा परतून छान गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घेऊ। इथे मी भाजून ठेवलेला 1 वाटी रवा घेतलाय। मी आधीच रवा मंद आचेवरती खमंग भाजून घेतल्यामुळे आपला वेळ इथे वाचला आहे। भाजलेला रवा आपण मिक्स करून घेणार आहोत। भाजलेल्या रव्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे। एक वाटी रव्याला 2 वाटी गरम पाणी घातलं आहे। चवीनुसार मीठ। पाणी आणि रवा एकत्र मिक्स करून घेतला आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। इथे मी उपम्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घालत आहे। आमच्या घरामध्ये उपम्यामध्ये तूप घातलं की आवडतं। तुम्हाला जर उपम्यामध्ये तूप आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता। इथे झाकण ठेवून 2 मिनिटं फक्त शिजवून घेत आहे। इथे आपला मऊ लुसलुशीत उपमा असा तयार आहे। सकाळचा नाश्ता फक्त 5 मिनिटात झाला बघा। एकदम मऊ लुसलुशीत उपमा तयार। अशाच झटपट रेसिपीसाठी चटकदार चव या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।